प्रतिष्ठित एकता कल्चरल अकॅडमीतर्फे मिळालेला आहे. त्याचा आनंद घेतला यांचंही आपल्याला त्यांच्या हस्ते मिळाले. फार मोठे अशोक समेळ यांची राजा रविवर्मासाठी नाचतात आणि असं त्यामध्ये प्रेक्षक व्यक्तींच्या हातून हा सन्मान ज्येष्ठ समय आणि ज्येष्ठ गायिका अरे विलास कसं आहे तू सांग बोला. नमस्कार, मी संगीतकार, गायक, गीतकार, चित्रकार अभिजित राणे. मला यंदाचा एकता कला पुरस्कार हा ज्येष्ठ कैलासवासी याच्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला आता कसं वाटते मला तर आनंद झालेलाच आहे. पण मला हा पुरस्कार या नावाने दिलेला गेलेला आहे की ज्येष्ठ पोच कलाकार विठ्ठल उमप यांच्या नावे जो पुरस्कार आहे तो यंदाचा मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी एकता गौरव पुरस्कार मी स्वीकारतो आहे. धन्यवाद. आज आपली प्रत्यक्ष भेट झाली म्हणून महाराष्ट्रात आपल्या लेखणीने राज्याला देशरक्षा देणाऱ्या जयंत पवार यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. अकादमीचा नंबर पुरस्कार दिला आहे. जयंत पवारांच्या नावाने हा दिलेला पुरस्कार, त्यामुळे आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे आणि या पुरस्काराने खूप आनंद आहे. तुम्ही राहिला कुठे सर? मुंबई वांद्रे. अच्छा, कशामध्ये कार्य करता? काय करता तुम्ही? सामाजिक कार्य करता? सामाजिक कार्य करता? मी गेली 21 वर्ष महाराष्ट्राच्या पत्रिकांमध्ये आहे. मंत्रालय विनिमय वातावरणात मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या दैनिक लोकमत या वृत्तपत्रासाठी मी काम करत आहे आणि राजकीय पत्रिका, त्याचबरोबर सांस्कृतिक पत्रिका आणि पोलिसांसाठी तंबाखूविरोधी जे अभियान होतं त्याच्या पत्रकारिता जबाबदारी माझ्याकडे होती. तर दीर्घ अनुभव आणि या कार्याबद्दल हा पुरस्कार मला ज्ञानदेव आत्माराम कदम. हां, तुम्हाला अकादमी पुरस्कार भेटला तो एकता अकादमीचा, कशाबद्दल पुरस्कार कशाबद्दल भेटला? मला पुरस्कार समाजसेवा आणि महर्षी धोंडो केशव कर्वे एक महान व्यक्तिमत्व, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार भेटला. तुम्ही कोणतं त्याचा सामाजिक कार्य करता? माझ्या वडिलांचीच एक वसा म्हणून, म्हणजे माझे वडीलसुद्धा सामाजिक कार्यात आणि लहानपणापासून मला एक सामाजिक बांधिलकीची, म्हणजे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने मी सुरुवातीपासूनच, म्हणजे गावी लहान असताना 7वीपर्यंत, तर नंतर मी मुंबईत आल्यानंतरसुद्धा जेवढी आपल्याला मदत करता येईल समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, कोणाला वैद्यकीय मदत असेल किंवा शालेय मदत असेल तर ती करण्यासाठी, आणि समाजकार्य म्हणजे गावच्या काही मुलांसाठी किंवा गावच्या देवालयाच्या जीर्णोद्धारासाठी किंवा इतर काही गोष्टी असतील तर ती मी वेळात वेळ काढून त्याच्यात जात असतो. मी संध्या मानसकर. गेली 20 वर्ष मी वेगवेगळ्या पद्धतीने समाजसेवेत कार्यरत आहे आणि आज हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद आयोजकांचे. अजून तुम्ही काय सामाजिक कार्य करता? सामाजिक कार्य करता? सामाजिक कार्य मी सामाजिक कार्य काय करता? स्त्री पुरुष समानता या विषयावर काम करतो. त्याचबरोबर लहान मुलांचं जे शोषण होतं किंवा स्त्रियांचं जे शोषण होतं किंवा जातीवर आधारित जे शोषण आहे त्याच्याविरुद्ध जे काही करता येईल ते गेले 20 वर्ष मी करते आणि माझ्यासोबत माझे सगळे साथी आहेत. त्याच्यामध्ये माझे पार्टनर संदेश गायकवाड असतील, आमचे परममित्र रवी भिल्ले आहेत, संजय शिंदे आहेत,
सगळ्यांसोबत आम्ही मिळून काम करतो आणि त्याची ही प्रचिती आहे हा अवॉर्ड म्हणजे. थँक्यू. संजना संजय वेतुरकर. मी थांबा 2 मिनिटं, तुमचा प्रश्न म्हटला. मी 53 वर्षाची आहे. नाव संजना संजय वेतुरकर. मी प्रथमच राज्यस्तरीय याच्यामध्ये एकेरी नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं. मला लहानपणापासून आवड आहे आणि बस चालेल. एकच मिनिट आपलं. एकता कल्चर अकॅडमीतर्फे काव्यलेखनासाठी मिळालेला आहे. एकता कल्चर अकॅडमीची आणि आयोजकांची खूप आभारी आहे. धन्यवाद.